झालेले आत्तापर्यंतचे मतदान सुरळीत पार पडलेलं आहे। सध्या तुम्ही बघताय की गर्दी आहे, पण 6 वाजेपर्यंत गर्दी आटोक्यात येईल आणि मतदान सुरळीत पार पडेल। प्रकार घडलेला नाही, आत्तापर्यंत कुठेही घटना घडलेली नाही आणि कुठेही मशीन बदलायची गरज पडलेली नाही। सर्व व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे। साहेब, आपण काय पाहतील आजच्या निवडणुकीला? आज निवडणूक होत आहे, विधानसभा निवडणूक, आपण काय सांगू शकतो? मी सांगू शकतो की म्हणजे तुतारीच येणार। कसं झालं आजचं मतदान? आजचं मतदान चांगलं झालं आणि पहिल्यांदा आपल्या सेलू जिंतूर मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का हे वाढलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे, आणि अजून 1 घंटा बाकी आहे आणि अजूनसुद्धा मतदान जास्त होईल। मतदानाविषयी या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, या सरकारच्या कारभाराबद्दल प्रचंड रोष आहे जनतेमध्ये। शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनता सरकारच्या धोरणामुळं फार वैतागून गेलेली आहे। अच्छा, अपना मत का याच्यावर? बहुत अच्छा मत है भांबड़े के ऊपर। और इसके पहले जो नफरत की बात बोले थे उन्होंने बटेंगे तो कटेंगे, पण अल्लाह के फजलो करम से बटे नहीं, एक ही जगह मतदान गिरा, वो भी भांबड़े साहब को। सध्या आम्ही मतदान केले मौलाना सज्जाद नुमानीला। हो, माझा मत सज्जाद नुमानीला। ते सिल्लोड जिंतूर मतदारसंघ के अंदर विजय भांबड़े का विजय होणार झालेलं आहे ते 50% वर झालेलं आहे मुस्लिम लोकांचं आतापर्यंत। उनके हिसाब से आदेश के वजह से पूरे हमने सिल्लो तालुके में भी आदेश चलाए कि मौलाना सज्जाद साहब नुमानी का आदेश है कि महाविकास आघाड़ी को मतदान करना है बोल के, और सुबह से लेके शाम। महाविकास आघाडीचे उमेदवार विजयराव माणिकराव भांबड़े यांच्यासोबत पूर्ण समाजाचे जितके भी लोक आहेत ते पूर्ण तुतारीवर वोटिंग झालेली आहे। येथे मतदान जे झाले ते अंदाजे जवळजवळ 64% मतदान झालेलं आहे। तर या अनुषंगाने की भांबळे साहेबाचा यावेळेस निश्चितच विजय होणार आहे आणि 100% होणार। आणि रिस्पॉन्स विजय भांबळे साहेबांना चॉईस केलेले आहे, तर मला वाटतं की आजच सीट भांबळे साहेबाची लागली ही जाहीर करतो मी। 100% दिदी निघली। आपलं जिंतूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात सेलू शहरातील शिवाजीनगर भागातील निवास स्कूल या बूथमध्ये आलेलो आहोत। आपल्याकडे झोनल ऑफिसर आलेत। काय सांगताल आपण सर आजच्या मतदान प्रक्रियेत? आज झालेले आत्तापर्यंतचे मतदान सुरळीत पार पडलेलं आहे। सध्या तुम्ही बघताय की गर्दी आहे, पण 6 वाजेपर्यंत गर्दी आटोक्यात येईल आणि मतदान सुरळीत पार पडेल। माझ्याकडे 12 बूथ आहेत आणि 12 बूथवरही 50%च्या पेक्षा जास्त मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे। सर, 12 पैकी कोणत्या बूथावर अपरिचित घटना, काय अनुचित प्रकार घडलेला नाही, आत्तापर्यंत कुठेही घटना घडलेली नाही आणि कुठेही मशीन बदलायची गरज पडलेली नाही। सर्व व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे। मतदानाचं कसं टक्कर राहील सर यावर? मतदानाच टक्कर 65%पेक्षा वर जाण्याची शक्यता आहे सर। माझ्याकडे असलेल्या 2-3 बूथ सध्या तर 800-700 प्लस मतदान झालेले आहे। त्याच्यात अजून मतदान वाढत आहे सर। संध्याकाळी 6पर्यंत मतदान वाढेल अशी अपेक्षा आहे आणि सगळे सुरळीतपणे पार पडेल। आणि तसेच तिथल्या असलेल्या बंदोबस्त वगैरे एकदम अचूक होता। तसेच माननीय आमचे आरो साहेब आहेत, त्यांनी केलेले नियोजन आणि सर्व व्यवस्था आहे अतिशय अचूक होती, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित घडलेलं आहे। तर आपण ठाकूर साहेब, आपण काय पाहतील आजच्या निवडणुकीला? आज निवडणूक होत आहे, विधानसभा निवडणूक, आपण काय सांगू शकतो? मी सांगू शकतो की म्हणजे तुतारीच येणार। तुतारी कशाला? तुतारी याच्यामुळे येणार की ग्रामीण भागात कांदा, सोयाबीन आणि कापसाचा प्रश्न फार तीव्र झालेला आहे। लोक फार नाराज आहेत। 4000 रुपये सोयाबीन विकायला, कांदा कापूस 6000 विकायला, त्याच्यामुळे लोक कांदा याच्यावर नाराज आहेत। कोणावर? भाजपवर। लोक पूर्ण तुतारीलाच मतदान करणार। बरं, ह्या महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आली तर आपल्याला विश्वास आहेत का ते सर्व वाढलेले भाव आहेत आपले जे सोयाबीनचा कमी भाव ते वाढून देतील? नाही, ते भाव वाढून नाही देते, ते डिफरन्स देतील काही ना काही, ते म्हणजे डिफरन्स देतील लोकांना कांदा। आम्हाला असा विश्वास आहे। विश्वास आहे डिफरन्स। काय सांगतील भाव आपण निवडणूक संदर्भात? पाथरी विधानसभा निवडणूक आज प्रक्रिया चालू आहे, आता 1 तास शिल्लक राहिलेला आहे। कसं झालं आजचं मतदान? आजचं मतदान चांगलं झालं आणि पहिल्यांदा आपल्या सेलू जिंतूर मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का हे वाढलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे, आणि अजून 1 घंटा बाकी आहे आणि अजूनसुद्धा मतदान जास्त होईल। ग्रामीण भागामध्ये जो आज प्रश्न गंभीर बनलेला आहे शेतीच्या प्रश्नावर, की आज महाराष्ट्रामध्ये एकंदरीत समधीकडंच महाराष्ट्रामध्ये कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आणि येणारे जी पिकं आहेत आपले हे हरभरा, तूर यालासुद्धा भाव राहण्याचे चिन्ह नाहीत अशी परिस्थिती दिसायली, आणि त्यामुळं
ह्या सेलू जिंतूर मतदारसंघामध्ये लोकांनं भाजपच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे ते सत्य आहे। आणि इथे त्याच्यामुळं त्या भाजपच्या ह्या समजा राजकारणामुळं आणि शेतकरी विरोधी धोरणामुळं इथला शेतकरी हा पूर्ण ह्या आपल्या तुतारीला मतदान केलेलं आहे आणि तुतारी निवडून येणार आहे। 30 ते 35 हजार मतानं निवडून येणार। पण सध्या हा मत ऐकणार आहे काय म्हणते पवारसाहेब आजच्या आता 1 तास राहिले शिल्लक राहिलेला आहे मतदानाला काय आपल्याला कशी परिस्थिती वाटते या मतदानाविषयी? या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातलं जे सरकार आहे या सरकारच्या कारभाराबद्दल प्रचंड रोष आहे जनतेमध्ये। शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनता सरकारच्या धोरणामुळं फार वैतागून गेलेली आहे। त्यामुळे सरकारच्या विरोधात सगळं मतदान होईल। आपण कोणाला मतदान केलं? तुतारी। अच्छा, आपल्याला विश्वास आहे का तुतारी निवडून 100%? बरं, हे ज्यात महायुतीच्या काळात जे भरमसाठ भाववाढ झालेली खाद्यपदार्थाची जर महाविकास आघाडी या सत्तेत आली तर आपल्याला विश्वास आहे का ते सर्व भाव कमी करतील? नाही, महाविकास आघाडी तर सत्तेत येणार नाही असा ठाम आम्हाला विश्वास आहे। तरी आपण सुद्धा महाविकास आघाडी नाही, महायुती हां, महायुती सत्तेमध्ये येणार नाही हा ठाम विश्वास आहे। आणि महाविकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर जे काय आजची परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम महाविकास आघाडी करणार याच्याबद्दल विश्वास। जिंतूर विधानसभा मतदार संघातील आज निवडणूक पार होत आहे। उर्वरित 5 तास शिल्लक राहिलेला आहे। आपण आज सेलू शहरातील तक्या मोहला मतदान केंद्रावर आलेलो आहोत। मतदाराकडून जाणून घ्या काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती राहील ना आजची मतदानाची? आज या मतदारसंघात विजय पर्व सुरू झाला आहे आणि विजयराव भांबळेच निवडून येणार आहे। लोकांना वेळोवेळी उपलब्ध होणारा माणूस, लोकात मिसळणारा माणूस, आपला समजणारा माणूस, प्रत्येक सुखादुःखात सहभागी होणारा माणूस विजय भांबळे म्हणून आज परिचित आहे। त्यांना आज फक्त लीड किती आहे सेलू शहरामध्ये हेच पाहायचं आहे। विजय भांबळे यांचा विजय हा निश्चितच मानला जाऊ। तर सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात ओबीसी आणि मराठा फॅक्टर चालू आहेत। या ओबीसी आणि मराठा फॅक्टरचा काही परिणाम होतील का मतदानावर? याचा काही परिणाम मला काही जाणवत नाही। कारण लोक आज विकासाला महत्त्व देत आहे, त्यामुळे भांबळे सर्व वर्गाला सामावून घेऊन चालणारा हा माणूस आहे। त्यामुळे हा ओबीसी मराठा मुस्लिम असं काय वाद होणार नाही असं मला वाटतं। महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्र राज्यात आली, सत्तेत बसली तर आपला विश्वास आहे का सगळं कामं करतील? महाविकास 100% महाविकास आघाडी सत्तेत बसणार आहे। शेतकऱ्याचे, गोरगरिबाचे, शेतकऱ्यांचे जे 3 लाख कर्जमाफी आहे शेतकऱ्यांना ती भेटणार आहे। आणि जे बेरोजगार मुलं आहेत ज्यांना आज 4000 रुपये शासन देणार आहे ती पूर्तता होणार आहे। दुसरी गोष्ट लाडकी बहीण जी सन्मान गृहलक्ष्मी ही योजना महाविकास आघाडीने मान्य केली आहे, 3000 रुपये महिना तेही चालू होऊ शकते आणि स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला या ठिकाणी भेटत असं मला वाटतं। ठीक आहे, धन्यवाद। सध्या आपण पाहत आहोत निवडणुकीची प्रक्रिया किती प्रकारे चालू आहे। आपण पाहू शकता याच्या माध्यमाने की सर्व मतदार केवढ्या हिरिहिरीने मतदानात भाग घेत आहोत आणि मतदारांना मतदान करण्यासाठी हा उत्सुकपणे कार्य करत आहे। वदुरभाई काय म्हणतील आपण जिंतूर विधानसभा निवडणुकी संदर्भात सध्या काय आपला मत काय याच्यावर? बहुत अच्छा मत है भांबड़े के ऊपर। और इसके पहले जो नफरत की बात बोले थे उन्होंने बटेंगे तो कटेंगे, पर अल्लाह के फजलो करम से बटे नहीं, एक ही जगह मतदान गिरा, वो भी भांबड़े साहब को। भांबड़े साहब पूर्ण येतील निवडून? बिल्कुल, मुस्लिम का मतदान पूरा 100% गिरा। 4-5% तो इधर उधर हो जाता। और महंगाई ये जो 3,000 की 1500 की जो लालूच है जो बताई गई ये चुप चॉकलेट है ये, और सरकार गिरने वाली आहे उनकी। आपण हा आजचा जे मतदान केलेलं आहे तर महाविकास आघाडीच्या विकासावर केला की आपल्या धर्मगुरूंनी जे फतवा काढला ते आदेश दिले की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना द्या त्याच्यावर आपण मतदान करायला की आपल्या मनाने करायला विकासावर? असल में तो दोनों तरफ से होया हो। हमारे जो गुरु ने मौलाना ने भी हमको बोले उसका पूरा 100% हमने फ़ायदा करे उसका। और दूसरी बात जो महंगाई है जो आज 1500 का डब्बा आज 2200 में बिक रहा, 50 रुपये जो बढ़ गया मीठे तेल के ऊपर, हर चीज़
के ऊपर भाव बढ़ गया। महाराष्ट्र में इतनी तबाही हो गई, इतना ये होगा कि रोजी रोटी को कुछ नहीं है, काम धंधे नहीं, कुछ नहीं। ये महाराष्ट्र के अंदर सरकार बदलने को चाहिए और ये बदलने चाहिए। बरं, जर महाविकास आघाडी सत्तेवर महाराष्ट्र राज्यात आली तर हे जो भरमसाठ वाढ झालेली आहे ते कमी होतील का? ये इंशाल्लाह कम हो जाएंगे, क्योंकि हमारे जो नेता ऊपर बोले भी और वो इंशाल्लाह कम हो जाएंगे। धन्यवाद। बिलकुल कोणी बोलणार आहे का याच्यापैकी? हां, काय म्हणता ना भाऊ, आपण आज जिंतूर विधानसभा निवडणूक संपन्न होत आहे, अर्धा किंवा पाऊण तास राहिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला काय आपलं मत काय ह्याच्यावर आजच्या मतदानावर कशी राहील आजची परिस्थिती? परिस्थिती चांगली आहे, परिस्थिती चांगली आहे भांबळे साहेबांची सध्या. आम्ही मतदान केले मौलाना सज्जाद नोमानीला. हो, माझं मत सज्जाद नोमानीला. पण आपली अपेक्षा हे निवडून आल्यावर पूर्ण करतील अशी आपल्याला अपेक्षा आहेत, विश्वास आहे? नाही, मुसलमानसाठी तर काहीच अपेक्षा नाही, कोणाचकडं नाही. आता पाहू, आता वरी काय काय सांगतील काका आपण आजच्या मतदार संदर्भात? मला हिंदी बोलता येत नहीं, मैं हिंदी में बोलूँगा आपको. ये सिलोर जिंतूर मतदार संघ के अंदर विजय भांबड़े का विजय होने और ये नक्कीच है. इसलिए नहीं, उसने जो विश्वासन दिया हम लोगों को कि भी आने के बाद में मुसलमान लोगों की ये काम करेंगे, वो काम करेंगे, हम अल्लाह से उम्मीद रखते हैं कि वो बिल्कुल हमारे काम करेंगे. और उससे ज़्यादा बोलने की गरज भी नहीं कि घोड़ा मैदान सामने रखे वाला है. लोगों ने, जनता ने पहचान ली कौन अच्छा है और कौन बुरा है. कटेंगे तो बैठेंगे, ये नारा तो सब पे गलत है. और कटेंगे तो बैठेंगे ये नारा क्या मिला? और तुम है इतने बोले हम इतने से कटेंगे कहाँ? बैंगन है, टमाटर है कटने को है क्या? कटेंगे तो बैठेंगे, कटेंगे बैठेंगे नारे लगा रहे तुम. ये है तो भी क्या है? ये देश के वास्ते बोलने वाले को कुछ तुम्हें समझना चाहिए कि अपन किस तरह की बात कर रहे हैं. ठीक आहे. आज आमचं मतदान जे झालेलं आहे ते 50% वर झालेलं आहे मुस्लिम लोकांचं आतापर्यंत. आणि आता चालूच आहे मतदान टाकणं. किती सकाळपासून आम्ही उभं राहिलेलो आहे 7 वाजल्यापासून. आता का 5-5:30 वाजायले तेव्हापासून तर आम्ही इथंच आहे, मतदान चालू आहे आमचं. कशी राहील आजच्या परिस्थिती आजच्या निवडणुकीची? चांगले राहीन आमची तुतारीला चांगले मतं भेटायले. मुसलमान लोक बी मतदान करायले चांगलं. लोक म्हणायले होते गॅसच्या टाकीवर टाकणार आहे, हे ते नाही, तसं नाही काही. सगळे मिळून जे आमच्या रसूलुल्लाहच्या विरोधात सरकार होती त्याला पाडायला आम्ही तुतारीला मतदान द्यायलो. यामुळे आम्ही सगळ्यांनी तुतारीला मतदान केलं. आपल्याला विश्वास आहेत का या राज्याच्या राजकारणामध्ये सत्तेवर महाविकास आघाडी सत्तेवर बसेल? 100% येणार आहे, 100% येणार आहे. या महायुतीने सरकारने जे भरमसाठ भाववाढ केलेली आहे ते कमी होतील का अशा आपल्याला आशा आहेत? हां, होईल ना. आमची महायुतीची महाआघाडी सरकार येईन तर कमीच करणार आहे, ते कमीच भाव येईन ना. आता हे काय 1500 रुपये लाडकी बहीणला योजना द्यायले, तेलाचे डबे वाढविले, फला हे वाढविलं, गहू वाढविलं, डाळ बॉन्ड वाढले, बस. मुसळ बोली गोष्ट बरं गोष्ट महमूद भाई, आपल्या ह्या धर्मगुरूंनी जे आपल्याला आदेश दिलेले आहेत की आपण महाविकास आघाडीला मतदान करावा, तर ह्या आजच्या ह्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपला कौल कुणाकडे दिला? उनके हिसाब से आदेश के वजह से पूरे हमने सिलो तालुके में भी आदेश चलाए कि मौलाना सज्जाद साहब नोमानी का आदेश है कि महाविकास आघाड़ी को मतदान करना है बोल के, और सुबह से लेकर शाम तक हमने 50 से 60% मतदान करे. और इंशाल्लाह इस उम्मीद है कि सुतारी की सीट हमारी विजयराव भांबड़े की सीट निकल जाएंगी. मिरादाला आपल्याकडे येतो मी. मिरादाला कशी आपण आज ह्या आज मतदान झाला, आपण या मतदान आपण कशा प्रकारे पाहतात, कशी वाटते आजची परिस्थिती? महाविकास आघाडीचे उमेदवार विजयराव माणिकराव भांबळे यांच्यासोबत पूर्ण समाजाचे जितके बी लोक आहेत ते पूर्ण तुतारीवर वोटिंग झालेली आहे आणि चांगल्या लीडनं विजयराव भांबळे साहेब निघतील हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सकाळपासूनच आपल्या प्रत्येक सिलू शहरातील प्रत्येक बुथावर असं आम्हाला पाहाव्यास आम्ही निदर्शनात आले की पुरुषापेक्षा महिलांचं जास्त मतदान झालेलं. हो, महिला बी खूप इंटरेस्ट घेऊन ह्यावेळेस महिलांनी बी चांगल्या प्रकारे मतदान केलेले, चांगली त्यांची बी मतदानची टक्केवारी वाढलेली आहे. चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे, महिलाचा बी आणि पुरुषाचा बी दोघांचा. या निवडणुकामध्ये आज आम्ही बघितलं की या बूथ क्रमांक 1वर गोमतीबाई बालवाडी येथे फुलार गल्ली येथे मतदान जे झाले ते अंदाजे जवळजवळ 64% मतदान झालेलं आहे. तर या अनुषंगानं भरपूर मतदान झालं या ठिकाणी
आणि मतदान जे झालं आहे ते खरंच एक प्रकारे जो कौल आहे तो आम्हाला तरी एकंदरीत वाटतं आहे की भांबळे साहेबाचा यावेळेस निश्चितच विजय होणार आहे आणि 100% होणार. बालवाडी प्रभाग 5मध्ये सगळ्यात चांगला इथल्या नागरिकांनी रिस्पॉन्स विजय भांबळे साहेबांना चॉईस केलेले आहे. तर मला वाटतं की आजच सीट भांबळे साहेबाची लागली ही जाहीर करतो आम्ही. 100% ह्या मतदानाला आज मतदान झालं 100% दिदी निघले. आपल्याला विश्वास दिदी निवडून येणार 100%. कशा प्रकारे काय सांगताल का सविस्तर आपण कशा कामाचा विकास दिदीनं खूप केलेला आहे शेलू तालुक्यात जिंतूर तालुक्यात. त्याच्यामुळं मी मुस्लिम समाजाचा असून बी मी 100% म्हणतो का आमची सीट निघली म्हणून. हो बरं. आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विजय भांबळेसुद्धा आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभाई नागरेसुद्धा आहेत. आपण दिदीलाच काय एवढं विकास पहा विकास पुरे जिंतूर सेलू तालुक्यात विकास किती झालेला आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला 100% गॅरंटी आहे का आमची सीट निघाली. तुम्ही पूर्णपणे दिदीच काम केलं आहे. पूर्ण 15 वर्षापासून मी दिदी पैशीच आहे आणि तिचं पुढं बी तिथंच काम करणार. परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभेसाठी 5 वाजेपर्यंत 62% मतदान. परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभेच्या जागेसाठी आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.73% एवढे मतदान झाले आहे. मतदानासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ आहे. सांस्कृतिक विधानसभा निवडणुकी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजेपर्यंत 18.49% मतदान झाले. दुपारपर्यंत थोडा टक्का वाढला. दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 33.12% एवढे मतदान झाले होते. 3 वाजेपर्यंत हा टक्का 48.84 वर पोहोचला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील 4 जागांसाठी 62% 63 एवढे मतदान झाले. यात जिंतूर विधानसभेत 63%, परभणी विधानसभेत 60%, गंगाखेड विधानसभेत 64% तर पाथरी विधानसभेत 62% एवढे मतदान झाले. जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार निघ्नदिदी बोडीकर यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. जिंतूर विधानसभा निवडणुकीसाठी जिंतूर सेलू मतदारसंघाचे व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेशभैया नागरे यांनी आपल्या पत्नी अमृता नागरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. तसेच जिंतूर सेलू विधानसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय भांबळे यांनी आपल्या पत्नीसह व मुलीसह मतदानाचा हक्क बजावला. पोहन रोड तांड्याजवळ उसाच्या ट्रकच्या अपघातात तरुणाचा मृत्यू. सायखेडा येथील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास सोनपेठ रस्त्यावरील पोहन रोड तांड्याजवळ घडली. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडकळस शिवारातून ऊस भरून सायखेडा येथील साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला पोहन रोड तांड्याजवळ अपघात झाला. यामध्ये सूरज रामदास काचुडे राहणार गंगाखेड हा तरुण ट्रॅक्टर ट्रॉली व हेडमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टर चालक अनिकेत पांडुरंग बोबडे याने इतरांच्या मदतीने सूरज काचुडे यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश वडजे, परिचारिका मनीषा कठाडे, वैशाली भालेराव यांनी तपासून तरुणाला मयत घोषित केले. या प्रकरणी मयत तरुणाचे चुलते दिगंबर बळीराम काचुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक अनिकेत बोबडे याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सोनपेठ पोलीस करत आहे. मतदान केल्याचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. बॅलेट युनिटवरील एका चिन्हासमोरील बटन दाबत मतदान करतानाचा फोटो मोबाईलमध्ये घेऊन फेसबुक अकाउंटवर व्हायरल करत मतदान प्रक्रियेचा व गोपनीयतेचा भंग करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी नानालपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरातील जिल्हा परिषद शाखा अभियंता परवीन दामोदर देवसेटकर यांनी नानालपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की बुधवारी सकाळी शारदा महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर शेख सुलेमान या मतदाराने स्वतःचे मतदान करताना बॅलेट युनिटवरील एका उमेदवाराच्या नावासमोरील निशाणीवर बटन दाबून मत टाकल्याचा फोटो मोबाईलमध्ये घेतला. सदर फोटो फेसबुक अकाउंटवर व्हायरल करत मतदान प्रक्रियेचा गोपनीयतेचा भंग केला. या प्रकरणी
शेख सुलेमान यांच्यावर नारायणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना आलेला पैशांचा पूर वाटणाऱ्यांच्या घरात सेलू शहरात चर्चेला उधाण. जिंतूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार विजय भांबळे तर वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून सुरेशभैया नागरे हे आपले भवितव्य आजमावत आहे. केंद्रातील व राज्यातील भाजप महायुती सरकारच्या काळात मुस्लिम विरोधी धोरण अवलंबल्याने मुस्लिम मतदार भाजपपासून दुरावला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने बिनशर्त पाठिंबा देऊन सुद्धा महाविकास आघाडीतील निवडणूक जिंकणाऱ्या लोकसभा सदस्यांनी वक्फ बोर्ड कायद्यात बदल करत असताना लोकसभेतून काढता पाय घेतला व विधानसभा निवडणुकीत बोटावर मोजता येतील इतकेच उमेदवार दिल्याने मुस्लिम समाजात महायुती आणि महाविकास आघाडीबद्दल रोष निर्माण झाल्याने व महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचे मत निर्णायक असल्याने दोघे आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. मुस्लिम धर्माचे धर्मगुरूंनी आघाडी सरकारला मतदान करण्याचे आवाहन केले, परंतु विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचे मत लोकसभा निवडणुकीसारखे होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीने सर्वच उमेदवार मुस्लिम समाजाजवळ कसा येईल याचे प्रयत्न करत आहे. मुस्लिम समाज दोन्ही आघाडीच्या दुजाभावाने त्रस्त झाल्याने मतदानावर फरक पडणार आहे. उमेदवाराकडून मुस्लिम समाजाला विविध प्रकारचे लालसा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका उमेदवाराकडून कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांना वाटप करण्यासाठी पैसा देण्यात आला. मात्र मतदारांना वाटप करण्यासाठी दिलेला पैसा कार्यकर्त्यांनीच मतदारांना न देता आपल्याच घरी ठेवल्याची चर्चा सध्या सेलू शहरात होत आहे. त्यामुळे तुला ना मला ना याला घाल चौथ्याला असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे मतांची आघाडी कोण घेईल सध्या तरी सांगता येत नाही. अशा परिस्थितीत विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर दुसऱ्यांदा आमदार होतील का? गेल्या निवडणुकीत पराजयाची परतफेड करण्यासाठी विजय भांबळे आमदार होतील का? दोघांच्या भानगडीत तिसरा पर्याय म्हणून सुरेश नागरे बाजी मारतील का? हे मात्र 23 नोव्हेंबर शनिवार रोजी मतमोजणीनंतर कळेल एवढे मात्र खरे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.